हाय फ्रेंड्स, आज आपण टॉमॅटोची चटपटीत अशी चटणी पाहणार आहोत. करायला एकदम सोपी आणि खूपच चविष्ट. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की मग आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे पण छान तडतडून द्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद खूपच छान लागतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे. एकदम स्वादिष्ट. तुमच्या तोंडाला चव जर नसेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही टोमॅटोची चटणी करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. त्यानंतर आपण कांदा घेतला आहे. कांदा छान आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचे, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही रेसिपी छान अशा एन्जॉय करू शकता. त्यामध्ये आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे, जी की त्याने खूपच छान स्वाद लागतो. त्यामध्ये मी लसणाचा वापर जास्त केला आहे, खोबरं कमी आणि कोथिंबीर. अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे. ती छान अशी परतून घ्यायची आहे. खूपच सुगंध छान येतो त्याने आणि चव पण खूप सुंदर लागते लसूण खोबऱ्याने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे फक्त लसणाचा पण वापर करू शकता. मी माझा घरगुती काळा मसाला आहे तो इथे वापरला आहे. त्यानंतर हळद टाकली आहे. तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला हवं असेल तर इथे हिरवी मिरची पण टाकू शकता. पण माझा घरगुती मसाल्याची चव खूपच छान आहे, त्यामुळं मी त्याचाच वापर करते. असं छान परतून घ्यायचं आहे. 4 टॉमॅटो आपण चिरून घेतले आहेत. मी अगोदर धुवून घेतले होते. काही जणं ती चिरल्यानंतर पण धुतात, पण मला त्याचा आंबटपणा खूप आवडतो. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. छान हलवून घ्यायचं आहे, कारण त्याची जी आंबट चव असते ना, ती खूपच सुंदर लागते. काही बिया वापरत नाहीत, पण मला बिया पण आवडतं, त्यामुळे मी बियासकटच टॉमॅटो टाकले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धुवून टाकू शकता. त्यानंतर आपण छान हलवून घेतले. 5 मिनटासाठी मंद गॅसवर झाकून ठेवलं होतं. हे बघा किती सुंदर झाली आहे. अजून पूर्ण व्हायची आहे. आपली 80% भाजी तयार आहे. खूप सुंदर होते आणि चवीला तर खूपच छान लागते. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. येथे आपण पाण्याचा कसलाच वापर केला नाही, फक्त टॉमॅटो धुतले तेवढंच आपण म्हणजे ओलसर आहे टॉमॅटो, त्या पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळं ही जी टोमॅटोची चटणी आहे ती तुम्ही 2 दिवस पण छान अशी खाऊ शकता. एवढी सुंदर, बघा किती सुंदर झाली. त्यानंतर आपण त्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. म्हणजे जाडसर शेंगदाण्याच्या कुटाने कसं ते दाताखाली लागलं की नाही, खूप छान लागते भाजी. चटणी टॉमॅटोची छान असं हलवून घ्यायचं आहे. नंतर आपण पुन्हा 5 मिनटं मंद गॅसवर झाकून ठेवणार आहोत, कारण शेंगदाण्याचं कूट पण छान त्यामध्ये मुरेल आणि चव खूप छान लागेल. बघा किती सुंदर झाली. आपण तेल पण इथे कमी वापरले, तरी पण बघा भाजीला किती सुंदर तेल सुटलं आहे. रंग पण छान आला आणि चव तर एकदम अप्रतिम आहे. अशा प्रकारे करून बघा, तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल. मस्त भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर एन्जॉय करा. माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची पण काळजी घ्या आणि अशा छान छान रेसिपी बनवून तुम्ही पण खा आणि घरातल्या मंडळींना पण खाऊन द्या. धन्यवाद.